अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। चला तर मग त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। एक भक्त आपल्या स्वामींना विचारतो, कळत नाही देव खरंच का असतो तर नक्की तो कशामध्ये तो वसतो। कळत नाही माणूस इतका स्वार्थी का वागतो, स्वतःसाठी जगताना आपल्याच लोकांना कसा विसरतो। कळत नाही आपण सतत गोंधळलेले का असतो, कशासाठी स्वतःला इतका त्रास देत असतो। कळत नाही आपण सतत पैशाच्या पाठी का धावतो, का खरंच 2 वेळच्या अन्नासाठी इतका आटापिटा आपण करतो। कळत नाही सगळं असूनही आपण दुःखी का होतो, जास्तीच मिळवण्यासाठी हट्टापायी असणारं सुख हे आपण गमावतो। कळत नाही वर्तमानाला दुर्लक्षित आपण का करतो, भविष्याची चिंता करत भूतकाळात आपण का जगतो। स्वामी आपल्याला एक उदाहरण देऊन सांगतात, घरात डब्बा भरून खिळे असतात, त्यापैकी एक खिळा कालनिर्णय भिंतीवर लावण्यासाठी आपण उचलतो, तो ठोकता ठोकता वाकडा होतो, तर आपण तो वाकडा झालेला खिळा फेकून देत नाही। बोटावर हातोडीचे 1-2 फटके बसले तरी चालतील, पण तोच वाकडा खिळा सरळ करून आपल्याला परत वापरायचा असतो। हाच प्रयत्न आपण ज्या नातेवाईकांशी, आपल्या मित्रांशी, सहकाऱ्यांशी साकारण किंवा अकारण वाकडं झाले ते संबंध सरळ करण्यासाठी केला तर आपलं आयुष्य सुंदर होणार नाही का। स्वामी आपल्याला सांगतात, पूजा करायच्या आधी विश्वास ठेवायला शिका, तुम्ही बोलायच्या आधी तुम्ही ऐकायला शिका, खर्च करायच्या आधी कमवायला शिका, लिहिण्याच्या आधी विचार करायला शिका, हार मारण्यासाठी प्रयत्न करायला शिका आणि मरायच्या आधी तुम्ही जगायला शिका। लोकांचं बोलणं कधीच मनावर घेऊ नका, कारण लोक पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात आणि खाताना मीठ लावून खातात। कुणासाठी काय केले हे लक्षात ठेवण्यापेक्षा आपल्यासाठी कुणी किती काय केले हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, म्हणजे आपलं जगणं आपणच सुंदर करू शकतो। चांगल्या ज्ञानातून चांगल्या विचारांचा उगम होतो, चांगला विचार चांगल्या हेतूकडे नेतो, चांगला हेतू चांगल्या कृतीकडे नेतो, चांगल्या कृतीमुळेच आपल्याला सवय लागते, चांगल्या सवयीमुळे चांगला स्वभाव बनतो आपला, चांगल्या स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते आणि साध्य प्राप्त झाल्यामुळे आनंद आपल्याला मिळून जातो आणि सुख देखील मिळते, म्हणजे चांगला विचारच सुखाची आपली पहिली पायरी असते। हे आपण स्वामींचे विचार मात्र लक्षात ठेवले पाहिजे। जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते, कधी कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज जास्त असते। शब्द अंतरीचे असतात, दोष मात्र जिभेला लागतो, मन स्वतःचे असते, झुराबे मात्र इतरांसाठी लागते, ठेच पायाला लागते, वेदना मात्र मनाला होतात। हीच ती खरी नाती असतात जी एकमेकांच्या वेदना जाणून घेतात। सवडीने नाही तर आवडीने बोलणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात जपायला शिका। स्वामी आपल्याला नेहमी सांगतात, आपल्या संचित पापांचा परिणाम म्हणजेच दुःख असते। गायीच्या कासेमध्ये राहुनी गोचिड जसे गायीचे दूध न पिता गायीचे रक्त पित असते, तसेच ज्ञानी लोकांच्या सध्यात राहुनी मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईटच शोधत असतात, असे आपल्याला स्वामी माऊली आपल्याला सांगतात। देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी तुम्ही। एक वेळेस देव तुम्हाला माफ करेल, पण तुमचे कर्म तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत। देव कधीच कुणाशी नशीब लिहित नाहीत। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहितात। शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर अश्रूची गरज भासलीच नसती आपल्याला। सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर भावनांना किंमतच उरली नसती आपल्या। स्वामी एक छानपैकी उदाहरण देऊन आपल्याला समजावून सांगतात, उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात, पण जर तो जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चैनच पडत नाही। जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा मात्र करतात, पण तो जिवंत असला तर त्याला उगीच ठार मारतात। जर आई वडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती त्यांची पूजा करतो, पण ते जिवंत असतील तर त्याची किंमत समजत नाही आपल्याला। फक्त हेच मला समजत नाही,
सजीवापासून इतका दोष आणि दगडापासून इतका प्रेम का आहे लोकांना? लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणं पुण्याचं काम आहे, तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलं तर जीवन किती खुशाल होईल. एकदा तुम्ही विचार करून बघा. आवडलं तर कमेंटद्वारे नक्कीच आम्हाला कळवा. जेवढे चांगले विचार माणसं स्टेटसवर ठेवतात, खरंच तेवढे चांगले विचार त्यांचे असते तर किती बरं झालं असतं, असं आपल्याला स्वामी सांगत असतात. रस्ता चुकणं चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे ते हे समजून आपण त्याच रस्त्याने चालत राहणे नक्कीच चुकीचं असतं. हिम्मत ठेव आणि तू पुढे जा. टोमणे तर देवाला सुद्धा सहन करावे लागतात. आपण तर साधी माणसे आहोत. समोरच्याने कितीही राग केला तरी त्याचे हृदय प्रेमाने जिंकायचे सामर्थ्य ठेवतो. राग तर प्रत्येक व्यक्ती करतो, पण जो राग असून सुद्धा त्या रागावर आवर घालतो तो जीवनात पुढे सरकतो. दगडात एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगलेपण आहे की तो कधीच बदलत देखील नाही. आपण कितीही प्रयत्न केला तरी कोणाचा स्वभाव बदलू शकत नाही, कारण कांद्याला कितीही प्रेमाने कापलं तरी तो आपल्याला अश्रूच देत असतो. स्वामी आई आपल्याला सांगतात, फांदीवर बसलेल्या पक्षाला माहिती असतं की फांदी कमकुवत आहे, तरी सुद्धा तो फांदीवर बसतो, कारण त्याला फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखावर विश्वास असतो. खोट्या वचनांपेक्षा स्पष्ट नकार नेहमी चांगलाच असतो. स्वामी माऊली आपल्या भक्तांना सांगतात, माझ्या स्वभावात चुका भरपूर असतील, पण एक चांगली गोष्ट आहे, मी कुठलेही नातं स्वार्थांसाठी जोडत नाही. जसे माझे भक्त माझी मनापासून श्रद्धा ठेवतात, मी त्यांना कधीच सोडत नाही. हृदयाचा दरवाजा. एक चित्रकाराला हृदयाचा दरवाजा काढण्यास सांगितले. त्याने खूप सुंदर हृदय बनवून त्याला एक छोटासा दरवाजा बनवला, पण त्याला हँडल बनवले नाही. कोणीतरी विचारले, याला हँडल का बनवले नाही? तेव्हा त्या चित्रकाराने मनाला स्पर्श करणारे उत्तर दिले, हृदयाचे दरवाजे आतून उघडतात, बाहेरून नाही. स्वामी माऊली आपल्याला सांगतात की जी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते, फक्त तीच व्यक्ती तुम्हाला वाईट गोष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. स्वामी आपल्याला सांगतात, समजदार व्यक्ती सोबत नाही. मिनिट गेलेली चर्चा ही हजारो पुस्तकं वाचण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. जीवनात खरं बोलून मन दुखवलं तरी चालेल, पण खोटं बोलून आनंद देण्याचा कोणाला कधीच प्रयत्न करू नका, कारण त्याचं आयुष्य असतं फक्त तुमच्या विश्वासांवर. कोणी माझं वाईट करतोय हे त्याचं कर्म, पण कोणाचे वाईट करणार नाही हाच माझा धर्म, असा आपण आपल्या मनात विचार स्वामींचे ठेवलेच पाहिजे. नाशिवंत हा देह सारा, उद्या भुंकून जाईल. काय कमवले काय जमविले, कधीतरी मातीमोलच होईल. दोन शब्द प्रेमाचे घ्यावे सदामुखी, प्रेमाने जंग जिंका मग होतील सर्व सुखी, असे आपल्या स्वामी माऊलींचे बोधवाक्य आहेत. आयुष्यात एखाद्याला रडून कितीही पूजा होम हवन केले तरी काही एक फायदा होणार नाही, पण रोज रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसून आणले तर साधी अगरबत्ती देखील लावण्याची कधीच तुम्हाला गरज. स्वामी माऊली आपल्याला सांगतात, जगात अशक्य काहीच नसतं. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा आपल्याला. भावना तिथेच व्यक्त करा जिथे त्यांचा आदर केला जाईल, नाहीतर डोळ्यातून वाहणारे अश्रूसुद्धा काही लोकांना फक्त पाणीच वाटतं. जिथे आपली कदर नाही तिथे कधीच जायचं नाही. जे आपल्याला पचत नाही ते आपण कधीच खायचं नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. जे एकदा नजरेतून उतरले त्यांना त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलतो त्याला मित्र बनवायचं नाही, आणि कितीही संकटे आले तरी कोणालाही घाबरायचे नाही. स्वामी आई आपल्याला सांगतात, दुनियादारी समजली की माणूस कमी बोलतो आणि स्वतःच्या कामाकडे लक्ष जास्त देतो. माझा स्वभाव असा आहे की मला स्वतःला कितीही त्रास झाला तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचं मन दुखवलं मला सहन होत नाही, असे आपल्या स्वामी माऊलींचे विचार आहेत. दुसऱ्याच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले आहोत हे सांगितलं तर प्रगती आपली निश्चितच होईल.
आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या माघारी चर्चित जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमत्व जर आपलं स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलामच असतो. प्रथम माणूस मनामध्ये श्रीमंत असावा लागतो, कारण मनाने श्रीमंत असणारी माणसं प्रत्येकाच्या मदतीला ते नेहमी धावूनच येतात. बोलायला शिका, कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो. सृष्टीचा नियम आहे, बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो, वाघाचा कधीच नाही. घर किती मोठं आहे हे महत्त्वाचं नसून घरात किती सुख आहे हे खूप महत्त्वाचं असतं. स्वामी आपल्याला सांगतात, सुंदर चरित्र आणि कर्तव्य कोणाकडून उसने मिळत नाही, ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते. संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच, हा स्वामींचे आपल्यासाठी विचार आहेत. सुंदर क्षण तेव्हाच सुंदर बनवतो जेव्हा आपल्या मनात सुंदर विचार असतो. ज्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर त्या ठिकाणी पुढची चर्चा तुमच्याबद्दल देखील होत असते. मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा तुम्हाला येणार नाही. स्वामी आई आपल्याला सांगतात, जीवनात पैशाला ठराविक महत्त्व आहे आणि माणसाला कायम महत्त्व आहे. पैसा भरपूर असला म्हणजे कोणी भाकरीऐवजी पैसा खाऊ शकत नाही, पण पैसा नसला तरी माणूस मेहनत करून भाकरी खाण्याएवढं कमवू शकतो. म्हणून जीवनात माणसाला महत्त्व द्या, पैशाला नाही, कारण पैसा पाहुणा आहे आणि माणूस कायम पाठीशी उभा आहे. आयुष्य खूप सुंदर आहे, आपण आपल्या विचारांनी ते अवघड बनवतो. जग ही एक सुंदर व्यायामशाळा आहे, ज्यामध्ये आपण स्वतःला सुदृढ बनवण्यासाठी येतो. जी माणसं समजावून सुद्धा समजत नाहीत अशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे तुम्ही टाळा. समुद्र खारट होता, खारट आहे आणि खारटच राहणार. यात साखर मिसळून काहीही फरक पडणार नाही. असं म्हणतात की आपण चांगलं असलं की सगळं जग चांगलं वागतं, पण खरं सांगू, आपण जेवढं जास्त चांगलं वागू ना, लोक आपल्याला तेवढाच आपला गैरफायदा घेत असतात. चांगला स्वभाव हा गणितातल्या वाईट वेळ निघून जाते, परंतु जाताना चांगल्या लोकांचं खरं रूप दाखवूनच जाते. वळणावळणाचे आयुष्य असावे, त्यात काटेही असावे, वेदनाही असावी, पण विश्वास तोडणारे कोणी नसावं. तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.